कर्नाला नगरीचे भाग्य विधाते आदरणीय राजूदा पाटील यांच्याकडून दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दादांचं वेलकम. जिथे मैदानाच्या आतमध्ये दोन संघ एकमेकाच्या विरोधात एक एक मॅच जिंकून एकमेकाच्या विरोधात येताना बघायला मिळतात. एका बाजूला जरीमारी कल्ले ब त्यांच्या विरोधात फाईट करत असताना अक्का देवी तारा, दोन बलाढ्य संघ. या मॅचची संपूर्ण उत्कटता होती ती मॅच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पवन जंगम इन ॲक्शन मध्ये आणि त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूने सूरज पाटीलचा तारा संघ इन फॉर्म खेळाडू. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. ती बॅटिंग करत असताना शिवप्रसाद भौर आणि रुपेश वीर मैदानाच्या आतमध्ये चौफेर टोले जंग फटकेबाजी बघायला मिळाली. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग राहिली होती. नेक्स्ट मॅच कलबुसरे विरोधात दहिवली. दोन्ही संघ आले असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. सूरज पाटील त्याच्या साथीला निखिल. रुपेशवीर पहिले षटक फेकण्यासाठी. पहिलाच बॉल वेगाने कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. शिवप्रसाद भौड येतो बॉल खाली. चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये दर्जेदार क्षेत्रक्षण बघायला मिळतोय. आउटफील्ड पाहायला गेलं तर इनफिल्डच्या बाहेर सुशांत गणपत भौड स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. सुशांतला वर्तुळाच्या आतमध्ये घेतलाय. शिवप्रसाद भौडला लॉंग ऑन तैनात केलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वर्तुळाच्या आतमध्ये सजवत असताना रुपेश करण आपण पाहतोय. शुभम जुमलेदार पुढचा बॉल हाफ अँड जॅक करायचा प्रयत्न. चांगला लाईनवर बॉल फेकला गेलाय. पडल्यानंतर टेक ऑफ झाला. सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेताना डॉट बॉलचे होते सांगता. कमालीचं षटक आतापर्यंत. ज्या मागच्या मॅच मध्ये सूरज पाटीलने 5 षटकार ठोकले होते त्याला शांत ठेवलं गेलं. या मॅच मध्ये मोठे फटके खेचावे लागतील. 3 षटकांचा सामना आणि त्यामध्ये बॅटची कडा रन घेण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. चिकी सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. या एकच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जमवली गेली. ती एक श्री गणेश होतोय अक्का देवी तारा संघाचा. इथून शांत खेळ करताना सूरज पाटील बघायला मिळतोय. ज्या सूरज पाटीलला 2 डॉट बॉल फेकले, तिसऱ्या बॉलवर सिंगल येताना मिळाली. दुसऱ्या बाजूने निखिल बुम बुम माट्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल. आता बॉल तुमच्या खेम्यामध्ये बाकी आहेत 15 बॉल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र पायात टाकलेला बॉल उडवलाय. शिवप्रसाद भौड शॉर्ट कव्हरला टिपलाय. झेल पुप्पू टाळ्या सिट्यांचा आता मात्र गजर मैदानामध्ये आवाज यायला सुरू झाले. दुमदुमतोय आवाज या नगरीमध्ये, या कर्नाळच्या कुशीमध्ये वसलेले क्रीडांगण. गावदेवी क्रिकेट संघ बारापडा आयोजित जय भवानी गावदेवी चषक बारापडा 2025 पहिल्या पर्वामध्ये पाहतो आपण. दमदार मॅचेस आजच्या रात्रीतल्या दमदार लढती. 2 संघ एक मॅच जिंकलेत. आता मात्र एकमेकाच्या विरोधात सुपर 12 साठी चाललेली मॅच मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतात संपूर्ण मान्यवर. या मॅचचा आनंद घेत असताना मनमुराद संपूर्ण पाहतोय. सर्व बाजूला स्टॉल देखील आहेत आणि त्याचा देखील प्रेक्षक राजा मनमुराद आनंद घेत असताना जबरदस्त मॅच रंगताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
धीरज म्हात्रे एक आणखीन एक नामांकित खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड राहिलेत या परिसरामध्ये आणि जेव्हा जेव्हा हा खेळाडू मैदानात आलाय तेव्हा तेव्हा या खेळाडूने सिक्सरने सुरुवात केली असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज मात्र पाडदं जड झालंय ते मरियाई कल्ले ब संघाचं. त्यांची गोलंदाजी ओळख राहिली या स्पर्धेमध्ये आणि फलंदाजी तर आग ओकणारी मागील मॅच मध्ये पाहिली असेल तुम्ही सर्वांनी. इथं षटकाराने सुरुवात केलंय यासाठी जाणलं जातो धीरज म्हात्रे सिक्सर किंग अजून एक या संघाचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा कर्नाटक टेनिस क्रिकेटचं क्रिकेट म्हटलं की धीरज म्हात्रे ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये उतरलाय त्या त्या वेळेला त्याने सिक्सरने सुरुवात केली असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त टोला त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि ध्येय यष्टी पाहतोय आपण त्याची उंच पुरा असा हा खेळाडू आणि सुंदर सुरुवात करून देतोय. धावसंख्या थांबवली होती रुपेश फिरणे मात्र त्याच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात केली आहे ती धीरज म्हात्रेने. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेटच्या वरून. रुपेश लोटंकर इथे फुलटॉस होता धीरज म्हात्रेसाठी. चांगला बॉल सुंदर बॉल वेट साइड साठी तिसरे पंच हिरामन भोसले सर जोडले जातील. गोलंदाजी अगदी अचूकता. मागील बॉल पाहिले तर पहिले 2 बॉल सुंदर फेकले होते. तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. चौथ्या बॉल विकेट आणि 5वा बॉल षटकार. 6वा बॉल चेक केला जातोय स्क्रीनवर. नक्की निर्णय काय असेल तिसऱ्या पंचांकडे आता मात्र लक्ष वेधलं असेल. वेस्ट साइड चेक केली जाते. हिरामन भोसले सर जोडले जातात. रवींद्र कानाडे या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. शर्यत क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव घेतलं जातं त्यांच्या साथीला नेहमीच आम्ही पाहतो पक्षी मित्र अमर म्हात्रे. राणा बैलाचे आणि रोलक्स नंदीचे मालक अमर म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. जिथे तिसरे पंच या रिव्ह्यू चेक केला जातो योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. आमच्या समवेत गण्या गावण जोडले गेलेत उत्कृष्ट गुणलेखक या परिसरातील आणि येणाऱ्या कालामध्ये अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना पाहणार आहोत. या मैदानावरची पाहायला गेली तर ही टुर्नामेंट नो बॉल पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. नो बॉल फ्री हिट. आता फलंदाजासाठी देखील संधी असेल. 1+1 टोटल 2 धावा ऍड होतील. या 2च्या जोरावर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले ते 9 अंकांवर. टिप्पणी देखील खूप चांगली पाहायला मिळते रोहन गण्या गावण यांची. सुंदर आणि उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटर म्हणून त्यांना देखील ओळखले जाते या परिसरामध्ये. अपकमिंग स्टार आणि आपल्या मध्ये असलेली कला ते सादर करतात आमच्या सोबत. अनेक स्पर्धा देखील आम्ही त्यांच्या सोबत जोडले होतो. नुकताच डेची स्पर्धा बारापाड्याची. इथे मात्र बॅट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज पाटीलसाठी. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न किंवा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूरज पाटील डॉट बॉल फेकला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला 1-9. कमबॅक खूप चांगलं बघायला मिळालं. जरूर नो बॉल फेकला होता त्याहून या षटकात विचार केला तर धीरज म्हात्रेच्या बॅटमधून एक षटकार आला होता तरी देखील धावसंख्या आपण धावपळकावर बघायला मिळते ती अवघ्या 9 धावसंख्या. गोलंदाजी खूप चांगली भरपूर वेळ घेतला जातो. या टाइम अलर्ट केला गेलाय. आतापर्यंत 6 मिनिटं झालेत. अन्यथा 4 मिनिटाच्या आतमध्ये षटक फेकलं नाही तर एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये. शिवप्रसाद भवड पहिला बॉल भन्नाट वेगाने टाकलाय. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला. पाठीमागे पवन नाना जंगम यष्टीरक्षकांच्या भूमिकेत बॉलला फीड करत असताना बघायला मिळतोय. क्षेत्रक्षमा थोडस बदल करण्याचा प्रयत्न मात्र नकार दिलाय पवनने. रुपेश लोटनकर पॉइंटच्या दिशेने तैनात केला रुपेशला.
इथे फटका डान्सिंग डाऊन खेळलाय, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. जेव्हा जेव्हा खेळाडूचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग बदलायला सुरुवात करतो. या मॅच मध्ये देखील धीरज म्हात्रे असं करेल का? आता नजरा देखील धीरज म्हात्रेवर लागल्या असतील पॉवेलन मधून. खेळाडू जिकडे कक्ष आहे तिकडे शांतता बघायला मिळते अक्कादेवी तारा संघाच्या माध्यमातून. मात्र जोपर्यंत सूरज पाटील मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत धावसंख्या 30+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न असेल. किंबहुना धीरज म्हात्रे देखील खेळपट्टीवर उभा राहिला तर धावा जास्तीत जास्त होतील. स्पीडअप करायचंय, पंच वेल भरपूर घेतला जातो या डावासाठी. सूरज पाटील साठी पुढचा बॉल, शिवप्रसाद गोपाल भौड. अकू टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिलाय. फाईन लेग, एक टप्पा बॉल चाललाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी शिवप्रसादवर ठोकलाय दमदार चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. जबरदस्त क्रिकेट आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. खराब बॉलला वाट लावली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. डीप फाईनला प्रोटेक्शन तैनात केलंय. पाटणे यांना तैनात केलंय. मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. इथे बॅटची कडा. पवन नाना जंग बॉलच्या खाली. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना अक्कादेवी तारा संघाला. सूरज पाटील नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळतोय. सूरज पाटीलला नमवलं गेलंय, शमवलंय हा वादळ आणि अक्कादेवी तारा संघाला लागलाय दुसरा धक्का. दबाव टाकण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावर अथर्व पाटील. सेन्सिबल क्रिकेट एका बाजूने चालू होतं, मात्र गोलंदाजाला त्याचं काम करायचं आहे आणि चांगलं काम आणि बॅकअप देखील चांगलं. पवन नाना जंगम बॉलच्या खाली आलं आणि कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. जी मागील चुकी केली होती, एक झेल सुटला होता आणि त्यानंतर परत पलटवार. 14 धावसंख्या धावपलकावर. आता एक चांगली साझेदारीची गरज आहे, एक चांगली पार्टनरशिप अक्कादेवी तारा संघाला गरज आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाळाशेठ गावण. चांगला बॉल. इथे मात्र चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. डॉट बॉलचे पर्सेंटेज जास्त टाकण्याचा प्रयत्न शिवप्रसाद भौडचा, तर दुसऱ्या बाजूने सिंगल करून धीरज म्हात्रेला स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. इथे नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक दुसरा बॉल सलगचा डॉट खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जागच्या जागी स्थिरावते. 2 षटकांचा खेळ संपन्न. स्कोअर बोर्डला धावसंख्या 14. जर हे षटक आवडलं असेल शिवप्रसाद भौडचं, 5 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय. टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे या खेळाडूसाठी. या स्पर्धेला देखील राजूदादा पाटीलच्या शुभेच्छा येतात. त्याचबरोबर दोन्ही संघांसाठी, अक्कादेवी तारा संघासाठी आणि मरियाई कल्ले ब संघासाठी कर्नाला नगरीचे कार्यसम्राट दमदार व्यक्तिमत्व आदरणीय राजूदादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा येतात दोन्ही संघांसाठी. दादा आपलं देखील धन्यवाद. यूट्यूबवर जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि या चॅनलला तुम्ही लाईक करा. प्राप्ती लाईव्ह डिजिटल या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. 1 लाखाचा टप्पा आपल्याला गाठायचा या स्पर्धेमध्ये आणि हेच धोरण घेऊन आपण आता उतरलो. उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला 1 लाखाचा टप्पा करायचा आहे आणि नेक्स्ट इयरला गिफ्ट या स्पर्धेमध्ये जितूदादांच्या माध्यमातून बघायला मिळेल. चांगला बॉल. कलबुसरे संघाचा कर्णधार आणि हिंदवी 11 दैवली संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं होतं, मात्र खूप वेळ घेतला जातोय. चला लगेच टॉस साठी यायचंय. रिपोर्टिंग करायच्या आमच्या आयोजकांशी संपर्क. सुशांत कडून झालेली चुकी. यश काम करालेले बॉलच्या खाली आणि हा सोपा झेल सुटला गेलाय.
फलंदाजाला जीवनदान मिळतोय. एका झेल सुटल्यानंतर ट्रॉम्बे अगेन्स्ट मॅच मध्ये झेल सुटल्यानंतर केलेला कारनामा. शिल्डोन अगेन्स्ट जिते निकेशचा कॅच सोडल्यानंतर नितेशने दाखवलेला जलवा. हॅमर केला बॉलला ऑन साइडला प्रोटेक्शन. रुपेश वीर आलेत वेगाने. एकच रन दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण गचाल क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये रुपेश अशोक लोटन करून अशा चुका करणं म्हणजेच तुम्हाला कुठेतरी धावसंख्या मोठी होताना बघायला मिळेल ती अक्कादेवी तारा संघाची. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खूप वेळ घेतला जातो. चला फास्ट खेळायचंय कल्याण संघाला विनंती असेल. थर्ड अंपायर रनआउट साठी रिव्ह्यू. पहिल्या रन साठी की सेकंड? फर्स्ट रन. टेक्निकल टीम जितू दादा गोंधली नॉट आउट आहे खेळाडू. 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 18. हिंदवी 11 दहिवली संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करायचे. या स्पर्धेचे स्ट्रिक्टली नियम आहेत नाहीतर षटकांमध्ये कपावत केली जाईल. कालच्या रात्रीमध्ये देखील हे चित्र बघायला मिळालं. काटेकोरपणे ही स्पर्धा आपण पाहत आहोत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवला होता. तिसरे पंच रेपर केले जातात. हिरामनजी भोसले सर जोडले जातील. निर्णय प्रलंबित आणि खेळाडूंनी जवळ यायचं नाही महत्वाची सूचना आहे आयोजकांकडून. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. दहिवली संघाने रिपोर्टिंग करायची आहे. कळबुसरे संघाने लगेचच रिपोर्टिंग करायची आहे अन्यथा षटकांमध्ये कपावत केली जाईल. कालच्या रात्रीमध्ये देखील बऱ्याच संघांना 2 धावांची पॅनल्टी दिली आहे त्यामुळे लक्ष वेधायचं आहे. दहिवली संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. अंतिम पुकार असेल. मॅच संपायच्या आधी आपण आला नाही तर 2 धावांची पॅनल्टी आपल्या संघाला घोषित केली जाईल. दापोली संघाला देखील जासई संघाला देखील अशाच पॅनल्ट्या दिलेल्या आहेत आणि काल आमच्या घरच्याच मैदानावर आमच्याच गावातील संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली होती. आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला. फलंदाज आउट आहे. मोठा धक्का लागलाय अकादेवी तारा संघाला. डायरेक्ट हिट आणि लेट पण थेट. कोणत्याही प्रकारची रन येताना बघायला मिळत नाही. टाळ्या सिट्यांचा आता मात्र आवाज दुमदुमायला लागलाय. कळलेचे समर्थक या मॅचचा मनमुराद आनंद घेतात. ताऱ्याचे समर्थक या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना दहिवली संघाला अंतिम पुकार असेल. टॉस साठी यायचंय. चला टॉस साठी यायचंय लगेच. अनिकेत या फास्ट. एका बाजूला अनिकेत खेळताना दिसेल. एक बेस्ट ऑलराऊंडर या संघाचा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दहिवली संघ म्हटला की नेहमी चर्चेत राहणारा मागील हंगाम अक्षरशः या संघाने गाजवलं. गोरसे बी सारख्या संघाला नमवलं होतं गिरवल्याच्या मैदानावर आणि त्यामध्ये अनिकेतची कामगिरी महत्वाची राहिली होती. महत्वाचा रोल होता त्याचा. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलचे होते. सांगता रुपेश लोटनकर अप्रतिम षटक फेकताना बघायला मिळतो या मॅच मध्ये. दमदार गोलंदाजीचा भरणा असणारा अपकमिंग स्टार या संघामध्ये सिनियर खेळाडू रुपेश करन आपण पाहतोय आणि संपूर्ण यंगस्टारला घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे फाईन लेगला फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून चाललाय सीमा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 24 धावा आणि 25 धावांचं पाठलाग करायचंय उत्तर अर्धामध्ये. चला लगेच मैदान सोडायचंय. कल्ले संघाला कलकलीची विनंती आहे. लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूला दहिवली विरोधात कलबुसरे. टॉस करायचा. रोशन गावण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय.
कर्नल नगरीचे विद्यमान सदस्य दिनेश सेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते टॉस करायचा मामा विनंती असेल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व नेहमीच बारापाडीची स्पर्धा म्हटली की नेहमीच त्यांचा हातभार या स्पर्धेला सातत्याने बघायला मिळतो आणि दमदार व्यक्तिमत्व उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिले जाते. मैत्रीपूर्ण लढत त्याचबरोबर कालच्या रात्रीमध्ये साजिद नाव हे चर्चेत होतं ट्रेंडिंग मध्ये आहे. वामन जे म्हटलंय की साजिद त्यांच्या साथीला जितूदादांच्या साथीला नेहमीच असतात आणि साजिद भाई म्हटलं की नेहमीच चर्चेत राहणारं नाव. प्राप्ती लाईव्ह म्हटलं की जितूदादा गोंडली आणि संपूर्ण टीम निकेश असतील साजिद असतील. या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये आपल्याला 1 लाखाचा टप्पा गाठायचा आहे त्यामुळे या कर्नाला वासींना संपूर्ण कळकळीची विनंती असेल या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करायला विनंती सबस्क्राईबर करायचं आहे. जबरदस्त मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना टीव्हीवर जे काही प्रेक्षक बघतात त्यांचं देखील वेलकम. या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा. 1 लाखाचा टप्पा या स्पर्धेमध्ये गाठला तर नेक्स्ट इयरला गिफ्ट जितूदादांकडून बघायला मिळेल. त्यामुळे संपूर्ण या स्पर्धेला तुम्ही आवर्जून भेट देता आणि या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईबर करायला विसरू नका. सूरज नांदगावकर यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर. बाळाशेठ गावण त्यांच्या साथीला प्रभाकर पाटील आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कळले संघाची मर्याई कळले म्हटलं की नेहमीच या संघाला नेहमीच पाठबळ देण्यासाठी उद्योगपती रोहन कदम असतील त्याचबरोबर गणपत भोड असतील विनोद शेठ पवार असतील राजा जंगम असतील जगदीश जंगम असतील हे संपूर्ण मान्यवर या संघाला नेहमीच पाठबळ देण्यासाठी येत असतात. या मॅचचा आनंद घेत असताना मनमुराद दिनेश शेठ पाटील आपण बघतोय मुख्य व्यासपीठावर. या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना त्याचबरोबर विद्यमान सदस्य समाधान गावंड असतील या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय. विनायक खोत या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण मान्यवरांचं वेलकम. 25चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पंच फास्ट केलायचं आहे वॉन करायचं खेळाडूंना. बेलेचं महत्व या स्पर्धेमध्ये प्रत्येक एक मिनिट खूप महत्वाचा आहे. टाइम अलर्ट केलं जाते रोहन यांच्या माध्यमातून. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज टाइम अलर्ट केलं जाते. 9:41 पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना करण माळीला प्राचार्य करण्यात आलं पहिल्या षटकासाठी. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलंय करणला. फेकलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे शिवप्रसाद गोपाल भौडच्या बॅट मधून कमालीचा षटकार. तारा संघाला जर हा सामना जिंकला तर आदरणीय संभाजी शिर्के साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर शारिक भाई दलवे यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. करण माली भन्नाट वेगाने टाकला होता. लाईन पहिल्याच बॉलवर थोडासा शॉर्ट बॉल टाकला आणि हाफ अँड जॅक फुल पॉवरफुल सक्सेसफुल. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चांगला बॉल लेंथवर फेकताना लेंथ बॉलचा वापर केला जातोय. आर्म बॉलचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये. खांद्याचा वापर देखील करताना बघायला मिळतोय. समोरच्या दिशेने रन घेण्याचा प्रयत्न नॉट स्ट्राईक मेन स्ट्राईकला हिट आणि इथे मात्र धावचीतच्या स्वरूपात शिवप्रसाद गोपाल भौडला परतावं लागतंय. मेन एंडला डायरेक्ट थ्रो केला. निखिल कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि मोठा धक्का लागलाय शिवप्रसादच्या स्वरूपात. रुपेश वीरला परतावं लागतंय. शिवप्रसाद भौड सेफ आहे. योग्य निर्णय पंचांनी पोहोचवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम जुमलेदार. अजून एक लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
सुरुवात चांगली केली आहे, षटकाराने सुरुवात केली आहे, मात्र दबाव देखील टाकला जातोय अक्कादेवी तारा संघाकडून. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामध्ये 1 विकेट प्राप्त केलाय अथर्व पाटील आपण पाहतोय. आणि या मॅचचा आनंद घेत असताना दिनेश शेठ पाटील त्यांचे पुत्र गोलंदाजी करताना बघायला मिळतात. दमदार षटक आतापर्यंत हाताळताना पहिल्या बॉलवर षटकार फेकलाय आणि त्यानंतर कमबॅक करून दिलाय. दुसरा बॉल डॉट फेकला, तिसऱ्या बॉलवर धावचीच्या स्वरूपात विकेट प्राप्त केलाय. निखिलचं अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण, करण माले आहेत. इथे आडव्या बॅटने बॉलला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉल चाललाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतात, मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय आणि धावसंख्या 4 ने वधारताना पाहायला मिळते. या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते डबल डिजिटल मध्ये 10. 10ला 1 धक्का बॅटिंग करत असताना जरीमरी कल्ले संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण मालीला आक्रमणाला सुरुवात केल्या. लेदर खेळाडूच आपण पाहते शुभम जुमलेदार आणि टेनिस बॉलचा देखील तितकाच त्याला अनुभव असताना सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय हा देखील खेळाडू. चांगला त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्याचाच योग्य वापर, त्याच्याकडे कव्हरचे फटके, ग्लान्स स्क्वेअर लेगला फटके, अप्रतिम त्याच्याकडे टायमिंग आहे आणि त्याचा तो टाइम साधत असताना चांगला खेळ करत असताना बघायला मिळतो या मॅच मध्ये. कमाल हिची बॅटिंग. इथे आडव्या बॅटने खेळायचं होतं मात्र डॉट बॉलची होते सांगता. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना दबाव टाकण्याचा प्रयत्न करण मालीचा. स्कोर बोर्डला धावसंख्या 1/10. हा बॉल खूप महत्वाचा आहे, हा जर बॉल डॉट आला तर प्रेशर निर्माण करू शकेल करण माली. पुढचा बॉल करणचा, इथे मात्र चांगला बॉल, लाऊडली अपील, पंचांनी अपील फेटाळली होते. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला 1/10. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जर चौकार गेला नसता तर धावसंख्या अजून कमी राहिली असती. आणि आदरणीय संभाजी शिर्के साहेबांकडून जर अक्कादेवी तारा संघ ही मॅच जिंकली तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज, 3000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर वंश पाटील कडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. टोटल 3500 रुपयाचं कॅश प्राइज. इकडून चांगला खेळ करावा लागेल तर दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना शिवप्रसाद भौड कॅल्क्युलेशन चाललंय. आता राहिलेत बॉल 12 बॉल 15 ची गरज आहे. बॅटिंग करत असताना जरीमरी कल्ले ब संघाला. क्षेत्ररक्षण बदल करत असताना सूरज पाटील आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंट पाहायला गेलं तर दीपक पाटील या संघाचे मेंटॉर म्हणून ओळखले जाणारे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील आलाय. शिवप्रसादच्या मागील मॅच मध्ये कव्हरच्या दिशेने फटके, अगदी क्लासिकल स्ट्रोक त्याचा बघायला मिळाला. अपटी बार बॉल टाकला होता ऑन साइडला, प्रोटेक्शन स्वीपर कव्हर मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि चांगली फिल्डिंग होताना बघायला मिळते. 1च धाव येताना मिळेल. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूने अक्षय देखील चांगली गोलंदाजी करतोय. जेवढे डॉट बॉल टाकेल तेवढी मॅच मध्ये रोमांचकता बघायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 6 बॉल 5 धावा देखील डिपेंड झाल्यात आणि 6 बॉल 19 धावा देखील या स्पर्धेमध्ये झाल्यात. आणि या खेळाडूसाठी आरव प्रभाकर पाटील कडून तब्बल हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. जबरदस्त आयोजन नियोजन कसं असावं. गावदेवी क्रिकेट संघ 12पडा. फटका चांगला आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन, अगदी त्या दिशेने बॉल निखिल आलेत आणि दुसरीचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाली होती. बॉल प्रॉपर कलेक्शन बघायला मिळालं नाही. तिसरीचा प्रयत्न आणि धावता धावता फलंदाज शुभम जुमलेदारला परतावं लागतंय. 2 धावा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज आउट होताना बघायला मिळतोय. दबाव टाकलाय, चांगली गोलंदाजी. या मॅच मध्ये कमबॅक कसं करावं तर या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाची मिळणारी साथ आणि त्याचाच आता मात्र कुठेतरी कल्ले संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे.
या दोनने समीकरण बदलताना पाहायला मिळते। या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13। आता राहिलेत बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 10 बॉल आणि 12 धावांची गरज। प्रत्येक बॉल खूप महत्वाचा आणि महत्वाची सूचना आहे, उद्याच्या दिवसात कर्नाला परिसरातील तारा विरोधात इकडून जिंकणारा शिंग पहिली मॅच असेल, याची देखील लक्षात घ्यायचंय। 6:30 ला रिपोर्टिंग करायचंय। बॅटची कडा, बॉल चाललाय थर्डमॅन रिजन कडे, बॉल चाललाय जमीनलगतचा फटका, घासत पुसत गोलांट्या घेत विशाल माळी होते बॉलच्या मागे पाठलाग करत। चेंडूच्या मागे धावायला देखील दम लागतं आणि इथे विशालला दम लागला या मॅच मध्ये बॉलला फील्ड करताना। चांगलं कमबॅक करत असताना शिवप्रसाद भौड चांगले फटके त्याचे बघायला मिळतात। उद्या 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे विनर होणारा संघ। इथे आडव्या बॅटने बॉलला ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने कुणाल माली तिकडे बॉलला फील्ड करत असताना एकच धाव येताना बघायला मिळेल। सिंगल सेन्सिबल क्रिकेट आता मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। त्यांना माहिती आहे ही पकड आपल्या मजबूत केली आहे ते आता मरी आई कळले संघाने। तर दुसऱ्या बाजूने अक्षयला कारनामा करावा लागेल, एखादा ब्रेक थ्रो घ्यावा लागेल या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं आहे। अक्कादिविता फुल टॉस रुपेश लोटनकर साठी नो बॉल घोषित केला पंचाने। 1+1 टोटल 2 धावा, या 2च्या मदतीने धावसंख्या होईल बदल। आता जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या अवघ्या 5 धावा। 8 बॉल 5 धावांची गरज। आमचे रोहन गावड म्हणतात की एका फटक्याचं काम आहे आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता, दबाव टाकायचा आहे या मॅच मध्ये। अक्षयला देखील माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे, डू अँड डाय ची मॅच आणि तिकडे प्रयत्न चालू आहेत। आणि या स्पर्धेमध्ये 6 बॉल 5 धावा देखील डिपेंड होताना बघायला मिळाल्या आहेत। कारनामा करावा लागेल अक्कादेवी तारा संघाच्या गोलंदाजांना। षटक 2चा खेळ संपन्न, स्कोर बोर्डला धावसंख्या 20। आता 6 बॉल आणि 5 धावांची गरज। दुसऱ्या रात्रीमध्ये देखील असंच बघायला मिळालं होतं। ट्रॉम्बिक कोलीवाडा संघ होता आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्या जवळचा संघ गोवा हवेला लागून असणारा जितू आई जिते संघ। 6 बॉल आणि 5 धावा डिपेंड केल्या होत्या रोहितने। आता मात्र अक्कादेवी संघाकडे अनेक प्रश्न पडले असतील, कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल। साजन माळीकडे बॉल सोपवलाय या संघाचा। या षटकामध्ये जर साजन मालीने हा सामना जिंकून दिला अक्कादेवी तारा संघाला तर वंश पाटील कडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज, त्याचबरोबर संभाजी शिर्के साहेबांकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज, 4000 रुपयाचं म्हणजे टोटल 5000 रुपयाचं कॅश प्राइज झालं ते अक्कादेवी तारा संघाला। भरघोष बक्षीस। पुढचा बॉल पहिला षटक फेकण्यासाठी, तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज। इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता, दबाव टाकलाय आता मात्र साजन मालीने। चुरशीचा सामना, रोमांचक चित्त थरारक सामना रंगताना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ हार मानायला तयार नाही। कोणता संघ या स्पर्धेमध्ये आटके पार झेंडा रोविल याकडे लक्ष आता वेधलं असेल। 5 बॉल 5 धावांची गरज। आता मात्र टाळ्या सिट्यांचा गदर, तर खेळाडू कक्षामध्ये मशान शांतता बघायला मिळते। इथे मात्र सॉफ्ट हँडने फटका खेचलाय, जरूर ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये दीप येतो वेगाने, चांगली फिल्डिंग। 4 बॉल 4 धावांची गरज। जर सामना आवडला असेल तर टाळ्या होला मित्रांनो, हरकत नाही या मॅच साठी। जबरदस्त मॅच, श्रेयसने देखील असाच सामना जिंकवला होता। 5 त्याने देखील 4 धावा डिपेंड केले होते या स्पर्धेमध्ये। तब्बल 12 बॉल मध्ये 7 धावा कासरबट संघाने डिपेंड केले होते या स्पर्धेमध्ये, हे देखील विसरून चालणार नाही। साजन मालीला कारनामा करावा लागेल, चांगल्या षटकाची गरज आहे या मॅच मध्ये। दुसऱ्या बाजूने शिवप्रसाद भौड म्हटलं की एका फटक्याचं काम। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, जमीनलगतचा फटका, ऑन साइडला निखिल, फंबल थोडेसे झाले, जिकडे सिंगल होती तिथे डबल। हा प्रेशर आहे या मॅचचा।
प्रेशर आणि प्रेशर, टाळ्या सिट्यांचा आवाज आता मात्र पोपोंचा आवाज दुमदुमल लागला या नगरीमध्ये. दोन धावा ऍड होताना पाहायला मिळतील. आता समीकरण बदलताना 3 बॉल आणि 2 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि विजय झाला तर मैदानात लगेच जल्लोष करायचा नाही याची सूचना देखील. 3 बॉल 2 धावांची गरज. विजयी झाल्यानंतर मैदानामध्ये धावत जायचं नाही आयोजकांची सूचना आहे. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी आहे याची देखील नोंद घ्यायची आहे मर्याई कल्ले संघाने. चांगली मॅच रंगताना या मॅचचा आनंद मनमुराद घेत असताना तमाम क्रीडा रसिक त्यांचं देखील करूयात वेलकम. 3 बॉल 2 धावांची गरज. इथे बॉल चांगला आहे, चुरास, टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमाला लागलाय आणि भरघोष बक्षीस देखील बघायला मिळतात या मॅच मध्ये. दोन्ही संघांना कळकळीची विनंती आहे, जर विजय झालेल्या संघाने मैदानामध्ये जल्लोष करायचा नाही, जे काय आहे ते तुम्ही बाहेर जल्लोष करायचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे. हारलेला सामना देखील तुम्हाला गमवावा लागेल आणि नेक्स्ट मॅच मध्ये देखील तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. कोणीच आत यायचं नाही. 2 बॉल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विद्यमान. 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रेशर तितकाच आहे. शिवप्रसाद भौडवर देखील प्रेशर आहे आणि साजन मालीवर देखील प्रेशर आहे. हा हाय व्होल्टेज सामना. इथे स्विच करायचं होता बॉलला. 1 रन कंप्लीट केल्या. 22च्या स्वरूपात सिंगल. 1 बॉल 1 धावेची गरज. सामना आवडला असेल तर प्रतिसाद, सिट्ट्या, टाळ्यांचा, पुपूंचा आवाज आता दुमदुमल लागलाय. एका बाजूला साजन माली तर दुसऱ्या बाजूला रुपेश अशोक लोटनकर. टीम मीटिंग घ्यायची नाही, पंच ऑन करायचं आहे. 1 डॉट बॉल साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हा सामना जिंकला तर वंश पाटील कडून तब्बल 2000 रुपये आणि आदरणीय संभाजी शिर्के साहेबांकडून तब्बल 4000 कॅश प्राइज. टोटल 6000. 1 बॉल आणि 6000 रुपये. या मॅच ची अर्धी एंट्री फी 1 बॉल वर निर्बल आहे. सामना चालू करायचा लगेच. वेल खूप घेतला जातो अकादमी आणि चेंडू सोडला तर दिपेश पाटील कडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आदरणीय दिपेश पाटील कडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि बॉल जर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला तर तो बॉल डॉट असेल याची देखील दखल घ्यायची आहे दोन्ही संघाने. चला फास्ट खेळायचंय. बॉल सुटला तर दोन्ही खेळाडूने स्ट्राइक सोडायची आहे, अन्यथा रन गृहीत धरली जाणार नाही. चित्त थरारक सामना. क्षेत्रक्षामध्ये बदल करत असताना वंश पाटील कडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि संभाजी शिर्के साहेबांकडून तब्बल 4000चं कॅश प्राइज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. टाळ्या सिट्ट्यांचा आवाज दुमदुमल लागलाय. सामना विजय झालेला मैदान जायचं नाही हे देखील दखल घ्यायचे आहे. मॅच रंगात आले आहे, ढंगात आले आहे. आणि इथे मात्र फटका हवेमध्ये खेचलाय आणि बॉल सुटलाय आणि सामना जिंकलाय. मर्याई कल्ले संघ ब या स्पर्धेमध्ये विजय झालाय. वेलप्लेड बॉईज. चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.